गावाला शेतामधनं रोड केला तेव्हा लोकांनी गाड्या घेतल्या, कोणी घरं बांधले. अजून पण काही असे लोक आहेत की ते शेतं घरं विकून गाड्या घेतात. परंतु माझं असं नाही आहे. मला असं वाटतं की मेहनत करूनच घ्यायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांचं बघत असेल पण तुम्हाला पण वाटत असेल ना की यार त्यांच्याकडे मग आमच्याकडे का नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल ना, तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या शेजाऱ्याकडे गाडी आहे तुमच्याकडे नाही, त्यांचं घर स्वतःचं आहे तुमचं घर नाही, तुम्हाला शेत नाही, असं वाटतं ना. मग तुम्ही पण काळ बदलू शकता, असं नाही. मेहनत करा. तुम्ही मेहनत केल्यावर तर नक्कीच तुम्हाला फळ मिळतं. आणि मेहनत जर तुम्ही भारतामध्ये करत असेल आणि जर तुम्ही मेहनत करून थकले असेल, जर तुम्हाला इथं यशच मिळत नसेल तर मग तुम्ही नक्कीच, मग मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही बाहेरच्या देशात जायला पाहिजे. बाहेरच्या देशामध्ये पगार चांगली आहे. काही लोक म्हणतात पगारी नाही आहेत, कमी पगार भेटते तिथे, असं कुत्र्या मांजरासारखं लोक जगतात वगैरे. परंतु हे फक्त आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनाच वाटतं. तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड ह्या लोकांना असं काहीही वाटत नाही. हे फक्त वाटतं फक्त आपल्या मराठी माणसाला. जणाला असं वाटलं की आता यूट्यूबवरनं खूप पैसे मिळालेत, यूट्यूबच्या पैशावरती गाडी वगैरे घेतली. तुम्हाला मी दुबईला होतो तेव्हा पण मी सांगायचं की यूट्यूबवरनं मला एवढे पैसे मिळत नाही. मी जे काही असतं मी तुम्हाला स्पष्ट सांगत असतो. आता माझ्याकडे पैसे यूट्यूबचे जर आले का तुम्ही काय हिसकून घेणार का माझ्याकडनं? नाही घेणार ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला जे काही सांगत असतो स्पष्ट सांगत असतो. 9 वर्षापासून दुबईला मी कामाला होतो. 9 वर्षापासून एकाच कंपनीमध्ये कामाला होतो. स्टार्टिंगला कमी पगार होती, नंतर पोस्ट वाढत गेली आणि पगार मला चांगली आली. मग कंपनीला मी रिझाईन दिलेला, तर कंपनीनं काही रिझाईन एक्सेप्ट नाही केला, तर मला 4 महिन्याची कंपनीनं सुट्टी दिलेली आहे. आता मी 4 महिने भारतामध्येच आहे. 1 महिना माझा संपला, दुसरा महिना पण संपत आला आहे. मला असं वाटलं की घर झालं, 1 सोडून 2 घर झाले. मग वाटलं की गाडी पण पाहिजे. कसं असतं माहिती आहे का, गरिबांची जी ना ती अपेक्षा खूप वाढत जाते. पहिलं सायकल असल्यावरती असं वाटतं की गाडी पाहिजे, झाल्यावरती असं वाटतं की कार पाहिजे, नंतर पाहिजे घर पाहिजे. 1 घर झालं तर लोक म्हणतात दुसरं घर पाहिजे. तर ते तुमचं आणि आमचं सगळं सेमच आहे. अपेक्षा कधी कमी होत नसतात, अपेक्षा वाढत जातात. तर भावांनो, जे काही कमवलेलं आहे ते स्वतःच्या मेहनतीवरती कमवलेलं आहे. असं नाही की ते आयत्या पिठावरती रेगा मी मारलेला नाही. मला कोणाचा 1 रुपयाचा पण सपोर्ट नाही आहे. मी स्वतः कमवतो. भारतामध्ये होतो इथे पण मी तुम्हाला भरपूर सांगितलं, इथं मी भरपूर संघर्ष केलेला आहे, भरपूर काम केलेलं आहे. परंतु त्या कामामध्ये इथे काम करून मला यश नाही आलं. त्याच्यामुळे मी दुबईला गेलेलो कामाला. काय घेतलं आहे ती दुबईची जी पगार होती त्याच्यावरतीच मी घेतलेलं आहे. मी कधीच माझ्या जीवनामध्ये कधीच असं काही काम केलं नाही की जिथे मला वेस्ट पैसे खर्च होते. मला कुठलाही शौक नाही. मला फक्त कामाचा शौक, पहिल्यापासूनच कामाचा शौक. मी लहानपणापासून मी जवळपास 7वीला शाळा सोडल्यापासून मी काम करतोय. 7वीपासून मी काम करतोय, आत्तापर्यंत काम करतोय. काहीही काम येऊ द्या, मेहनत करतोय. कामाला कधीच लाजत नाही, कुठलंही काम असू द्या. मी आता पण आलोय ना, तर मी आता पण कुठं छोटं मोठं जे काही काम भेटलं ना ते काम करतोय मी. त्याच्यामुळे यूट्यूबसाठी मला वेळ मिळत नाही. आणि भरपूर जणांनी मला शुभेच्छा दिलेल्या, तर तुमच्या सगळ्यांना त्यांच्या सगळ्यांचे मी रिप्लाय दिलेले मागच्या व्हिडिओमध्ये. आणि खूप बरं वाटलं, कारण की तुम्ही मला कधी भेटले पण नसाल. मला फक्त तुम्ही यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामला बघत असाल. परंतु जे माझ्यासोबत राहतात, जे आमच्या जवळ राहतात, आमचे जवळचे लोक, त्या लोकांना काही बरं वाटलं नाही. आपण पण घेऊ गाडी, आपण पण घेऊ शकतो, तुम्ही पण घेऊ शकता, पण मेहनत करावं लागेल. असं नाही की 4 दिवस काम केलं, 8 दिवस काम केलं आणि 8 दिवसात होतं आहे. 1 महिना काम केलं दुबईला जाऊन, 1 महिन्यातच तुम्हाला मिळणार आहे. 1 वर्ष काम केलं, 1 वर्षातच तुम्हाला काही सगळं मिळणार आहे, असं काही नसतं भावना. स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागतो वेळ. आणि तो वेळ तुमचा जेव्हा तुम्ही मेहनत केली ना तेव्हाच तो वेळ येणार. तुम्ही घरात बसून असंच लोकांचं बघून, लोकांनी शेतं इकू गाड्या घेतल्यात. तुम्हाला सांगत असतो की तुम्ही जाऊन बघा. जर तुम्हाला जमलं तर कंटिन्यू करा, नाही जमलं तर परत या. आणि नक्कीच तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये काम केलं, मेहनत केली, जर पुढे गेले, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. नक्कीच जे काही स्वप्न असेल तुमचे नक्कीच पूर्ण होणार. माझे झाले ना तसेच तुमचे होणार. तर भावांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं हेच कंटेंट असतं. प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगतो मी तुम्हाला. आता पण पाऊस सुरू आहे तरी पण मी व्हिडिओ बनवतो आहे. तर भावांनो, जर तुम्हाला माझं आजचं जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर कृपया करून त्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बाकी जर तुम्ही मला इंस्टाग्राम, फेसबुकला जर बघत असेल तर भावना फॉलो नक्की करा. काही प्रश्न असेल तर मला नक्कीच विचारा. बाकी परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. येतो परत. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.